ज्येष्ठ व्यक्ती 40+ खेळाडू आणि जे ग्रामस्थ इथे सामने पाहण्यासाठी आले त्या सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सन्मान्य संतोषी मोरे साहेबांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं होईल. भाग्येश आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन साहेबांचा सन्मान इथे करायचा आहे. पहिला चेंडू चांगला फटका इथे लगावलाय कव्हरच्या दिशेने. चेंडू चाललाय कार्पेटच्या सहारे. धीरज चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फेकी देखील चांगली होते. तत्पूर्वी 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होतात. धावांचा श्रीगणेशा होतोय. धाव फलकाचं दार इथे उघडलं जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 वर. सन्मान्य मोरे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं होतोय. मी विनंती करतोय मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सन्मान इथे करायचा. साहेब तुम्ही आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल तुमचं मनापासून एकदा धन्यवाद देतोय आणि अशीच तुमची साथ पुन्हा एकदा आम्हाला मिळो ही सदिच्छा इथे प्रकट करतोय. तर धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 वर. 2 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू. नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतामध्ये मला रफ्तार का राजा का म्हणतात याचं उत्तम उदाहरण दाखवून देतोय. पहिल्या चेंडूवर गौरवने जागा बनवली. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू लगावला. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. परंतु त्यानंतर तुम्ही पाहू शकाल लगेचच कमबॅक केलं. दुसरा चेंडू मात्र निर्धाव टाकला. हे असतं एका मोठ्या गोलंदाजाचं लक्षण. कारण सर्वच गोलंदाज मार खातात. सर्वच गोलंदाजाच्या गोलंदाजीवर षटकार चौकार लागतात, परंतु त्यातून जो सावरतो तो खरा गोलंदाज. पुढचा चेंडू गोलंदाज विकी. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू. थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू मारायचा होता. प्रयत्न फसला. चांगलं यष्टीरक्षण होत आहे. तत्पूर्वी निर्धाव चेंडूची सांगता. या षटकातला दुसरा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये गोलंदाज विकीला यश मिळत आहे. अतिशय सुरेख दर्जाची गोलंदाजी गोलंदाज विकीच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतामध्ये समालोचन करताना मी सातत्यानं सांगत असतो, टीम स्पिरिट जर कुठल्या संघाचं चांगलं असेल तर नवसाती दिवा आणि गावदेवी धारावे हे 2 संघ मात्र शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देण्यामध्ये पटाईत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका फसला. विशाल भोरच्या हातून झेल सुटणं कठीण. पहिला हादरा, पहिला धक्का. गौरव बर्देबाद. डीजे प्लीज. डीजे तर तुम्ही पाहू शकाल अत्यंत रोमांचक स्थितीमध्ये सामना रंगतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि त्यानंतर त्या चेंडूवर मात्र तंबूची दिशा गौरवला दाखवली. अशा प्रकारचं क्रिकेट, ठस्सनचं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला जरूर आवडतं. कारण दोन्हीही संघ तितकेच ताकदवान आहेत. दोन्हीही संघ बलाढ्य आहेत आणि क्रिकेटचा खेळ ते खेळतात. अर्थातच दोघांनाही जिंकण्याची इच्छा, परंतु ते शक्य नाहीये. एखादा संघ जिंकणार त्यावेळेस एखाद्या संघाला इथे हरावंच लागणार. धावसंख्या तुम्ही पाहू शकता फक्त आणि फक्त 2 या षटकातला. पुढचा चेंडू. इथे मात्र चांगला सुरेख देखना नजाकत होती या फटक्यामध्ये. चांगला फटका लगावला. चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने. सचिन नाईक चेंडू फेकी करतोय. अचूक थ्रो, परंतु 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. तर खऱ्या अर्थाने फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या चांगल्या गोलंदाजाला फेस करता त्यावेळेस त्याच्या विरुद्ध एकेरी दोरी धावा काढून सावध पवित्र घेणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार लगावणं कुठेतरी घातक ठरतं. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या तुम्ही पाहू शकता. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 वर. 4 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात. अतिशय रोमांचक स्थितीमध्ये रंगलेला हा सामना. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू फ्रंट फुटवर आला. चांगला फटका, मनगट असा वापर. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू चाललाय कार्पेटच्या सहारे. पहिली धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न केला होता, परंतु अंतिम क्षणी स्वतःला सावरलं आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. तुम्ही पाहताय 2 संघादरम्यान चाललेली झुंज, काटेकी टक्कर, कडा मुकाबला, कडा संघर्ष. पहिलं षटक पूर्ण झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या स्थिर 5 वर. डीजे तुम्ही पाहताय मैदानावर जिकडे जिकडे नजर जाते तिकडे मात्र प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. कारण दिवस आहे आजचा दिवस, रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस आणि सुट्टीच्या दिवसभरामध्ये क्रिकेटचा आनंद
मात्र या धारावीच्या मैदानावर तमाम प्रेक्षकांना घेता येतोय. अर्थातच घरचा संघ आहे आणि घरचे प्रेक्षक देखील तितक्याच प्रमाणात सामने पाहण्यासाठी आलेत, परंतु कोण बनणार सिकंदर हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं गोलंदाज धीरज समोर फलंदाज खेळतोय. इथे मात्र बॅटची कडा लागली. सुदैव म्हणावं लागेल फलंदाजाचं, दुर्दैव म्हणावं लागेल गोलंदाजाचं. अतिशय सुरेख मारा केला होता. देवाची देणगी डावखोरा गोलंदाजाला नक्कीच असते. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेतो. त्याच प्रकारचं चित्र धीरजच्या बाबतीत देखील पाहायला मिळालं, परंतु यष्टीरक्षकाच्या लांब चेंडू होता आणि बचावला. एक धाव जरूर संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 वर. 6 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. इथे मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता. त्या मात्र येताना दिसत नाहीये. त्याचं कारण आहे अतिशय तीक्ष्ण आणि तिखट मारायची गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी टाकली विकीने आणि दुसरं षटक देखील तितक्याच ताकदीचा आपण पाहतोय. इथे मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता. मोठा फटका मारायचा होता. पंचांकडे अपील मागितली. पंचांनी मात्र अपील फेटाळली. पंचांनी कळवलं उजव्या एसटीच्या फार जवळून चेंडू गेलाय. कारण अपील करण्याचा अधिकार तुम्हाला असतो, परंतु पंचांचा निर्णय हा नक्कीच अंतिम असतो. निर्धाव चेंडू डॉट बॉल. अतिशय सुरेख गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू असेल षटकातला. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर गेला. चेंडूला पंच केला. कव्हरच्या दिशेने चेंडू झाला. प्रत्येक भोईर तिथे तैनात आहे. चेंडू पकडणार, उचलणार, फेकणार. तत्पूर्वी मात्र एकच धाव इथे मिळते. कारण सातत्याने क्रिकेटचा खेळ ज्यावेळेस तुम्ही खेळता, तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी आणि त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण देखील अव्वल दर्जाचं असणं खूप गरजेचं असतं. आणि ते क्षेत्ररक्षण मात्र अव्वल दर्जाचं गावदेवी धारावी संघाचं पाहायला मिळतंय. एकच धाव मिळते. धावसंख्या 8 वर. इथे मात्र चांगला फटका, कडक ब्रँडेड फटका लगावला, परंतु क्षेत्ररक्षक सचिन नाईक तिथे तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथे फसला. 2 धावा ज्यावेळेस तुम्हाला घ्यायच्या असतात त्यावेळेस तुमच्यामध्ये असणारं कॉलिंग, तुमच्यामध्ये असणारा ताळमेळ अचूक पाहिजे. ताळमेळ चुकला आणि फलंदाज बाद. डीजे तर तुम्ही पाहू शकाल इतकी मोठी स्पर्धा ठेवणं खाण्याचं काम नसतं. कारण ज्यावेळेस कुठलीही स्पर्धा ठेवली जाते त्यावेळेस त्या स्पर्धेला बॅकअप असणं खूप गरजेचं आहे. आणि खास करून कौतुक करतो या एसटीडी बॉयच्या सर्वच मेंबर्सचं, कारण त्यांच्या माध्यमातून इतकी चांगली शृंखला आपण पाहतोय. सातत्यानं सन्माननीय महेंद्रजी नाईक साहेबांचं देखील पहिल्या दिवसापासून मुलाचं सहकार्य या स्पर्धेला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार प्रकट करतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये अतुल येतोय. पाहायचं काय करामत करतो अतुल आपल्या संघासाठी. इथे मात्र मोठा फटका मारायचा. बॅटची कडा, चेंडू हवेत, तू कमी आणि इथे मात्र सुरेख झेल. मी पहिलंच म्हटलं होतं अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण नक्कीच धारावी संघाचं आहे आणि तेच क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅचेस विन द मॅचेस हे सूत्रावर चालतोय गावदेवी धारावी संघ. अजून एक फलंदाज बाद. डीजे प्लीज. डीजे धावसंख्या 9. सन्मान्य जितेंद्र नाईक यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षाचं स्वागत करतोय. कारण आपल्या भारताची संस्कृती अतिथी देवो भव आणि आलेल्या पाहुण्यांचं सर्वांचंच या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत. तुम्ही पाहू शकाल अत्यंत देखणी ही क्रिकेटची स्पर्धा. नवी मुंबईमध्ये जर विचार केला आजकाल झाडांची संख्या घटत चालली आहे, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय आणि दिवसेंदिवस मात्र ऊन वाढत चाललंय. कारण झाडे लावा झाडे जगवा हा संदेश मात्र सातत्याने दिला जातो आणि तो फॉलो करणं देखील खूप गरजेचं आहे. कारण वस्तीकरण होत आहे परंतु झाडं मात्र कापली जात आहेत. तर धावसंख्या तुम्ही पाहू शकाल फक्त आणि फक्त 9 वर स्थिर. गोलंदाज सचिन नाईक. इथे मात्र मोठा फटका, मिस टायमिंग, परंतु नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. तत्पूर्वी एक धाव जरूर पूर्ण होते. धीरजच्या हातामध्ये चेंडू फेक देखील तितकेच सुरेख आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. पूर्णपणे जितकं कौतुक इथे मात्र करावं तितकं कमी. कारण आजच्या घडीला भारतीय संघाचं क्रिकेट तुम्ही पहा. अजिंक्य राणे असेल, रवींद्र जडेजा असेल, विराट कोहली असेल, यांच्यासारख्या खेळाडूंकडून चेंडू सुटणं कठीण आहे. त्याच प्रकारचा खेळ आज मात्र धारावी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुढचा चेंडू असेल
इथे मात्र कडक फटका, ब्रँडेड फटका आणि चेंडूचा आलाय सरळ सीमा पार. 6 धावांसाठी बेग 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 हे षटकार. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका आलाय आणि संधी मिळते ती डीजेला. डीजे प्लीज. बरोबर डीजे. तर नक्कीच एंट्री अतुलची झाली. लांबला षटकार अतुलने लगावलाय. इरादे स्पष्ट केले. धावसंख्येमध्ये कमालीची वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 वर. 16 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. फुटवरचा वापर केला, फलंदाजीचा वापर केला. लॉंग ऑनला चेंडू पकडतोय विशाल. सुरेख फेकी. तत्पूर्वी एकच धाव इथे मिळते. या एका धावेनिशी धाव फलकामध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वर. 17 वर खतरा असं म्हटलं जातं. 2016चं वर्ष संपलं. 2017ची नवीन पाठ उजाडली आणि खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली. इथे मात्र मेजवानी असेल फलंदाजासाठी. प्रत्येक षटकाराला रोख रुपये 500 सन्मान्य महेंद्र नाईक यांच्या माध्यमातून. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर गेला. चांगला फटका स्क्वेअर लेगला लगावलाय. चेंडू चाललाय कार्पेटच्या सहारे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की काय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगलं क्रिकेट सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. 19 धावा धाव फलकावर लागल्या. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं आणि मर्यादित क्रिकेटमध्ये एक एक धाव जरूर महत्वाची भूमिका बजावते. सुरेख गोलंदाजी. क्रिकेट विश्वातलं ब्रह्मास्त्र म्हणून ज्या चेंडूची ओळख असते तोच यॉर्कर लेनचा चेंडू टाकला आणि या चेंडूवर प्रहार करणं कुठेतरी कठीण जात आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू इथे टाकला जातोय. अतिशय सुरेख दर्जाची गोलंदाजी, अतिशय सुरेख दर्जाची फलंदाजी आणि अतिशय सुरेख दर्जाचं क्षेत्ररक्षण या संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतंय तब्बल 19. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातला. इथे मात्र फुल्लर लाईनचा चेंडू. नजर हटी, दुर्घटना घटी. अक्रॉस द क्रिकेट इज व्हेरी बॅड क्रिकेट सातत्यानं सुनील गावस्कर सांगत असतात. अक्रॉस द क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र बाद. डीजे तर तुम्ही पाहू शकाल एसटीडी बॉयज आयोजित आई गावदेवी चषक 2017चे भव्य आणि दिव्य असं आयोजन. सातत्यानं मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा या नवी मुंबईमध्ये रंगत असतात आणि त्यामधली ही देखणी क्रिकेटची स्पर्धा पूर्णपणे प्रेक्षकांचा विचार या स्पर्धेमध्ये केला गेलाय. कारण तुम्ही नजर तुमची जिकडे जाते तिकडे मात्र प्रेक्षक सामन्याचा आनंद घेताना तुम्ही पाहताय. तुम्ही पाहू शकाल अत्यंत सुरेख आणि देखणी क्रिकेटची ही स्पर्धा. कारण 16 संघांनी सहभाग घेतला. 16 मधून 8 राहिले, 8 मधून 4 राहिले आणि 4 मधून हे 2 दिग्गज संघ मात्र आमने सामने भिडण्यासाठी सज्ज झालेत. कोण जिंकणार? तब्बल 1 लाख रुपये रोख आणि आकर्षक चषक. कोण जिंकणार? 50,000 रुपये रोख व आकर्षक चषक. दोन्हीही संघांना बक्षीस लागू झालंय. परंतु प्रथम क्रमांकावर अधिकार कोण गाजवणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 18 चेंडूंच्या संपुष्टीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 19. चेंडूंपेक्षा फक्त 1 धाव जास्त आहे. शेवटचं हाणमारीचं, निर्वाणीचं आणि जास्तीत जास्त धावा जमवण्याचं षटक घेऊन येतोय गोलंदाज विशाल भोईर. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर गेलाय. चांगला फटका लगावलाय. कार्पेटच्या सारे चेंडू चाललाय. सचिन नाईक चेंडूवर येतोय. चेंडू पकडतोय. अचूक फेकी करतोय. यष्टन हवेत. सातत्यानं अशा प्रकारचे थ्रो आपण विराट कोहलीचे पाहिले असतील. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण एबी डिव्हिलियर्सचं पाहिलं असेल आणि तितक्या सुरेख दर्जाचं क्षेत्ररक्षण सचिन नाईकचं पाहायला मिळत आहे आणि फलंदाज बाद होतोय. संधी मिळते ती डीजे मास्टरला. डीजे डीजे. तर पहा तुम्ही क्रिकेटचा खेळ खेळताय. तुमची फिटनेस चांगली असणं खूप गरजेचं आहे. तुमची फिटनेस ज्यावेळेस चांगली असते ना त्यावेळेस तुमचं अशा प्रकारचं प्रदर्शन क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. अतिशय सुरेख अशी फिटनेस सचिन नाईकची आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. नवीन फलंदाज आहे अक्षय.
इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू लागला तर लागला. कहीं पे निशान, कहीं पे निगाह है, कहीं पे निशाणा. मिस टायमिंग हिट, बॅटची कडा, तू चल मैं आया, अशा प्रकारची फलंदाजी आणि फलंदाज बाद. डीजे आणि सातत्यानं समालोचन करताना मी सांगत असतो, क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस वेगळा असतो, क्रिकेटमध्ये प्रत्येक सामना वेगळा असतो आणि क्रिकेटमध्ये नवीन चेंडू हा नवीन निर्णय घेऊन येत असतो. चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून इथे लगावलाय. शतरक्षक धावतोय. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का? नक्कीच होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरा धावेचा विचार आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. अतिशय चांगली रनिंग, अतिशय चांगला ताळमेळ, अशा प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळावं अशी प्रेक्षकांची नक्कीच अपेक्षा असते. धावसंख्येमध्ये कमालीची वाढ झाली. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 24. 24 धावा, 23 धावा धावफलकावरती लागल्या. प्रत्येक चेंडू नंतर मात्र समीकरण बदलताना आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे केला जातोय, कारण शेवटचा षटक आहे आणि स्लॉग्स ओव्हर मध्ये मोठे प्रहार करणं खूप गरजेचं असतं. चांगला फटका इथे लगावलाय. कव्हरच्या डोक्यावर चेंडू चाललाय. प्रत्येक वेळी चेंडू अडवणार का? नक्कीच चेंडू मिळत नाहीये. चेंडू सीमा पार फरार. 4 धावांसाठी ब्रँडेड चौकार. डीजे धन्यवाद. डीजे पुन्हा एकदा जे प्रेक्षक माझा आवाज ऐकतात, जे प्रेक्षक सामना पाहत आहेत, त्या सर्वांचंच पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्षाचं स्वागत करतोय. पहिल्या दिवसापासून ज्या प्रेक्षकांनी आम्हाला साथ दिली, पहिल्या दिवसापासून ज्या खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला, त्या सर्वांचंच पुन्हा एकदा एसटीडी बॉयज यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. बॅटची एज घेतली जाते. तत्पूर्वी एक धाव इथे जरूर पूर्ण होते. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या 28. 28 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या गेल्या. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू, अर्थातच या चेंडूवर मोठा प्रहार होणार, षटकार किंवा चौकार लागणार अशी आशा असणार आहे युग दबंग या संघाला. इथे मात्र बदल आली, त्याचा वापर केला, फुटवर्कचा वापर केला, आपलं घर सोडून मारण्याचा प्रयत्न केला, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न विशालने देखील केला. चेंडू बॉडी पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न फसला, बराचसा लांब गेला आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 25, उजव्या किंवा डाव्या एसटीच्या बाहेर तुम्ही चेंडू ज्यावेळेस टाकता पंच अवांतर म्हणून घोषित करता. चांगला फटका ऑन साइडच्या दिशेने आणि पाहता पाहता शेवटच्या चेंडूवर मात्र चौकार येतो आणि हा चौकार संघाला नवसंजीवनी देऊन जाणार का हे येणारी वेळ नक्कीच सांगून जाईल. 4 षटक पूर्ण होत आहेत. 4 षटकांच्या संपुष्टीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा आणि 34 धावांचं टार्गेट आहे. 34 धावांचं टार्गेट चेस करायचंय गावदेवी धारावे संघाला. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. युग दबंग मैदानामध्ये उतरा, शतरक्षण सजवा. गावदेवी धारावे सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा, शतरक्षण सजवा. तत्पूर्वी घेऊन जातोय एक सुमधुर संगीताकडे. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. तर तुम्ही पाहताय एसटीडी बॉयज आयोजित आई गावदेवी चषक 2017 चे हे भव्य आणि दिव्य असं आयोजन उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी माहिती देतोय. चालू असलेली शेवटची अंतिम निर्णायक लढत इथे रंगली जाते. एकीकडे युग दबंग कोपरखेरणे तर दुसरीकडे घरचा संघ खेळतोय गावदेवी धारावे. टॉस जिंकला होता गावदेवी धारावे संघाने. प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं युग 11 कोपरखेरणे संघाला आणि खेळत असताना युग 11 कोपरखेर संघाने धावा काढल्या 33 आणि 34 धावांचं टार्गेट आहे. 34 धावा इथे ठोकून काढायच्या आहेत.
त्या म्हणजे गावदेवी धारावे संघाला. तर 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 34 धावा. समीकरण तितकंसं कठीण नाहीये, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट छोटं किंवा कुठलंही टार्गेट मोठं नसतं. तुमच्या मनगटामध्ये क्षमता आहे, तुमच्यामध्ये ताकद आहे, तुमच्यामध्ये जिद्द आहे, तुमच्यामध्ये चिकाटी आहे, तर तुम्ही कुठल्याही टार्गेटवर मात करू शकता. हे कित्येकदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय. परंतु या अंतिम सामन्यामध्ये काय घडणार, येणारा वेळ आणि येणारे षटक नक्की तिथे सांगून जातील. तर पंचांना विनंती करतोय, खेळाडूंना देखील विनंती करतोय, शेवटचा सामना आहे. जसा जसा वातावरणामध्ये कुठेतरी थंडावा होईल त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल होणं कमी होईल. त्यामुळे विनंती करतोय, थोडीशी घाई करा, थोडंसं सहकार्य तुमच्या माध्यमातून करा, कारण सहकार्याशिवाय कुठलीही गोष्ट पार पडत नसते आणि तुमचं सहकार्य आम्हाला मिळणं इथे खूप गरजेचं आहे. 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 34 अर्थातच 34 धावा. क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी जे तमाम प्रेक्षक आले त्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षाचं स्वागत. या मैदानाचा जर विचार केला तर शहरी विभागामध्ये वसलेलं असं हे मैदान, अतिशय सुंदर देखणं असं हे मैदान तुम्ही पाहताय. अर्थातच नवी मुंबईमध्ये मैदान देखील फार कमी राहिलेत, एक एक मैदान मात्र मोठमोठ्या वसाहतींमध्ये चाललंय. परंतु फ्युचरचा विचार देखील सर्वांनी करणं खूप गरजेचं आहे. तर वैयक्तिक पहिलं, संघाचं पहिलं आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय गणेश. अतिशय नावाजलेला गोलंदाज आहे गणेश, परंतु समोर देखील तितकाच घातक आहे विशाल भोईर. पहिला चेंडू कुठेतरी अटपटाफटका मारण्याचा प्रयत्न डाव्या एसटीला सोडून जातोय. पहिल्याच तुमच्या संघाला धावांचा दुष्काळ आणि त्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी केली तर दुष्काळात 13वा महिना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. कारण व्हाईट बॉल धावांचा श्री गणेश होतोय, धाव फलकाचं दार इथे उघडलं जात आहे, धावांचं अकाउंट ओपन होत आहे, धाव संख्या जाऊन पोहोचते 1 वर. पहिली धाव अवांतर रूपात येते, दुसरी धाव मात्र चतुराईने विशाल काढतोय. अशा प्रकारचा खेळ खेळणे खूप गरजेचं असतं, कारण तुम्हाला माहिती आहे 34 धावा काढायच्या आहेत आणि त्यामध्ये एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट जरी आपला संघ खेळला तर देखील आम्ही सहज जिंकू आणि त्याच प्रकारचा खेळ इथे विशाल करून दाखवते. स्ट्राईक मिळते विनयला. गोलंदाज गणेश. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, चांगला फटका पॉइंट रिजन मध्ये. पाहता पाहता चेंडू चाललाय सरळ सीमा पार, ब्रँडेड फटका, चौकार. डीजे तर तुम्ही पाहू शकाल अंतिम निर्णायक शेवटचा सामना. प्रत्येकाला जिंकायचा आहे, हार कोणालाही पसंत नाहीये, परंतु क्रिकेटची रीत आहे, एखादा संघ जिंकणार एखादा संघ हारणार. इथे मात्र चांगला फटका लागला, पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षकांमधून चेंडू चाललाय. चौकार जातोय की काय, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि हा दुसरा चौकार. दुखापत गंभीर नसावी, थोडस जाऊन पहा कुठे दुखापत झाली आहे, कारण दुखापत गंभीर नसावी अशी आम्ही इथे सदिच्छा प्रकट करतोय. कारण क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी पडद्याला पाय लागला, तोल गेला आणि खेळाडू मात्र जमीनदोस्त झाला. आपण पाहिलंय. रॅली स्प्रे घेऊन मैदानामध्ये जा, आयोजक संयोजक दुखापत गंभीर नसावी अशी सदिच्छा इथे मी प्रकट करतोय. तर खेळाडू ओके आहे, कारण इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला तर ऑस्ट्रेलियन संघाचा फिलिप्स ह्यूज ला तुम्ही पाहिलं असेल, डोक्याला चेंडू लागून त्याला मात्र अपघाती क्रिकेटच्या अपघातामुळे कुठेतरी तो आपल्यातून निघून गेला. परंतु क्रिकेट हा खेळ जितका चांगला आहे तितका घातक देखील आहे, कारण लेदर क्रिकेटमध्ये बऱ्याचदा तुम्ही पाहिलंय कोणाच्या कानावरती चेंडू लागतो तर कोणाच्या बोट देखील हाताची गेलेली कित्येकदा आपण पाहिलेत. तर तसं या सामन्यामध्ये नक्कीच होताना दिसत नाही, परंतु क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी स्वतःचा देखील विचार करा अशी ताकीद आयोजक संयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येते. विनंती करतोय, वेळ वाया घालवू नका, वेळ बराचसा इथे खर्च केला जातोय, प्रत्येक चेंडू नंतर टाइमपास करू नका, प्रत्येक चेंडू नंतर वेळ खर्चिक करू नका. धाव संख्या तुम्ही पाहू शकाल, धाव संख्या जाऊन पोहोचते 10 वर. 34 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि त्यामधल्या 10 धावा या पहिल्या 3 चेंडूंमध्ये आल्यात. पुढचा चेंडू असेल षटकातला. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता, टप्पा पडल्यानंतर चेंडूंनी घेतलेली उसळी तुम्ही पाहिली असेल. अतिशय सुरेख गोलंदाजी, कारण मी सातत्यानं सांगत असतो प्रत्येक गोलंदाजाला कधीतरी खराब टाइमला सामोरं जावंच लागतं. एखादा फलंदाज एखाद्या गोलंदाजावर हल्ला जरूर चढवतो, परंतु गोलंदाजाने कमबॅक करणं खूप गरजेचं आहे, परत बॅकअप करणं खूप गरजेचं आहे. इथे मात्र आखोड पद्धतीचा चेंडू होता, बॅकफुटवर गेला, हलक्या हाताने दिशा दिली, अतिशय खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा धावून काढल्या आणि संघाच्या धावगतीमध्ये कमालीची वाढ झाली. धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 12 वर.
12 हा आकडा ज्यावेळेस धावफलकावर लागला जातो त्यावेळेस आठवण होते युवराज सिंगची, कारण 12 डिसेंबर 1983 रोजी सेक्टर 12 मध्ये आणि दुपारी 12 वाजता युवराज सिंगचा जन्म झाला आणि अर्धशतक जे युवराज सिंगने झळकावलं ते देखील 12 चेंडूंमध्ये झळकावलं. तर युवराज सिंग साठी लकी आकडा 12, इथे मात्र अनलकी ठरतोय. 12 हा आकडा विनेसाठी. फलंदाज विनय बाद. डीजे प्लीज. खरं मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल, मैदानामध्ये चाललाय अर्थातच कर्णधार सचिन नाईक. सन्माननीय डॉक्टर अरुंदम यांना विनंती करतोय आपण देखील साहेब व्यासपीठावर आपलं देखील सहर्षाचं स्वागत. तर सचिन नाईकच्या बाबतीत मी सांगत होतो, नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतामध्ये एक नावाजलेला कर्णधार म्हणून या खेळाडूची ओळख आहे. त्याच्यात कव्हरचा बादशाह म्हणून ही पदवी देखील सचिन नाईकला बहाल केली जाते, कारण कव्हरच्या दिशेने अत्यंत सुरेख दर्जाचे फटके सचिन नाईकच्या माध्यमातून कित्येकदा आपण पाहिलेत. धावसंख्येकडे एक वेळ नजर टाकू. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वर. 12 हा आकडा युवराज सिंग साठी जरी लकी असला तरी देखील तो विनय साठी अनलकी ठरलाय. विनय पास झालाय. नवीन फलंदाज सचिन, तर नॉन सेकंडकडे विशाल इथे खेळतोय. तुम्ही पाहू शकाल जिकडे जिकडे नजर जाते तिकडे मात्र तमाम प्रेक्षकांची गर्दी आणि त्या सर्वच प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षाचं स्वागत. कुठलाही कार्यक्रम तुम्ही ठेवा, ज्यावेळेस प्रेक्षक येतात त्यावेळेस त्या कार्यक्रमाला 4 चांद लागलेले असतात आणि तेच 4 चांद आज मात्र या स्पर्धेला लागलेत. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी आपलं घर सोडलं आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण होते. इंटरनॅशनल क्रिकेट ज्या वेळेस आपण पाहतो त्यावेळेस विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या 2 खेळाडूंच्या दरम्यान सातत्याने चित्त्याची चपळाई पाहायला मिळते आणि तीच चपळाई इथे करून दाखवतोय फलंदाज सचिन आणि विशाल. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 वर. अजूनही सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. चेंडू असतील ते 17 चेंडू 20 धावा, 20 धावा 17 चेंडू. कोण जिंकणार हा सामना? गावदेवी दारावे की युग दबंग कोपर खेरणे? पुढचा चेंडू असेल षटकातला. इथे मात्र फुल्लर लेनचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. कार्पेटचा सारे चेंडू चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तत्पूर्वी एकच धाव इथे मिळते. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. सामना जर जिंकायचा असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्हीही संघांना करावी लागेल, कारण प्रश्न आहे 1 लाख रुपये रोख व आकर्षक चषक. सन्माननीय डॉक्टर अरुंदम यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या सर. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षाचं स्वागत करतोय. पुढचा चेंडू असेल षटकातला. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू कार्पेटच्या सारे चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय. प्रतीक भोईर चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील तितकीच सुरेख. पहा, अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होणं खूप गरजेचं आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 वर. 16 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. अतिशय चांगला खेळ तुम्ही पाहताय. अतिशय चांगलं क्रिकेट तुम्ही पाहताय. सर्वांच्या नजरा मात्र या सामन्यावर खिळलेल्या आपण पाहतोय. पुढचा चेंडू असेल. इथे मात्र पुढे सरसावून चांगला फटका. कव्हरचा वाशा मला का म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण. क्लासिकल देखना नजाकत भरा. आता तर रोहित शर्मा ज्या प्रकारचा फटका लगावतो त्या फटक्याची नजाकत होते. चेंडू सीमा पार. चौकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरदेवी आईची गडवा डीजे. मी पहिलं सांगितलं होतं प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलतं. त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. 14 चेंडू आणि 14 धावा. पुढचा चेंडू असेल. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा फ्रंट फुटवर आला होता. चेंडू अंगाला लागला असावा. फेकी खराब, बॅकअप खराब आणि त्याचा मोबदला. एक धाव होती तिथे मात्र 2 धावा. सचिन नाईक ज्यावेळेस खेळपट्टीवर असतो ते चित्र सातत्याने पाहायला मिळतं. रनिंग चांगली पाहायला मिळते आणि या 2 धावा मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर दबाव वाढवत जातात. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22. 13 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 13 चेंडू 12 धावा, 12 धावा 13 चेंडू. कोण जिंकणार हा सामना? गोलंदाज पुढचा एकदा सज्ज होतोय. आखूड पद्धतीचा चेंडू सुरेख डेलिकेट शॉट. ज्या प्रकारचा फटका एबी डिव्हिलियर्स लगावतो त्या प्रकारचा फटका. चेंडू सीमा पार. चौकार. डीजे.
धन्यवाद डीजे. लवकरात लवकर ड्रिंक्स ब्रेक करून घ्या कारण अंधार होत चाललाय. आपल्याकडे नाईट लाईटची व्यवस्था इथे केली नाहीये त्यामुळे विनंती करतो थोडीशी घाई करा. मंचावर उपस्थित तुम्ही पाहू शकाल सन्मान्य मोरे साहेब असतील, सन्मान्य कार्यसभापती नगरसेवक सुनीलजी पाटील साहेब असतील, त्याचबरोबर त्यांच्या समवेत मंचावरती डॉक्टर साहेब असतील आणि सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान्य सहर्षाचं स्वागत. सन्मान्य राकेश साहेब, सन्मान्य राजेश साहेब, त्याचबरोबर धारावे गावातील सर्वच ग्रामस्थ, 40+ सर्वच खेळाडू आणि आमचा आवाज जे ऐकतायत आणि हे सामने लाईव्ह जे पाहतायत त्या सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि सहर्ष स्वागत करतोय. तर तुम्ही गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहू शकाल. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. विजय नावा जरी विजय असला तर देखील विजयासारखी कामगिरी करणं गरजेचं आहे. क्लासिकल फटका आणि चेंडू चाललाय सरळ सीमा पार 4 धावांसाठी चौकार. पहा तुम्ही ही खेळवृत्ती असते. फटका इतका सुरेख लगावला की गौरवने देखील टाळ्या वाजवल्या. म्हणजे चांगल्या क्रिकेटरला आणि चांगल्या खेळाडूचं प्रोत्साहन वाढवण्याचं खूप गरजेचं असतं. अतिशय क्लासिकल फटका. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या 30. सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असेल. इथे मात्र चांगला फटका. कार्पेटचे सारे चेंडू चालला. क्षेत्ररक्षक धावते. निखिलच्या हातामध्ये चेंडू. थोडीशी मिसफील्ड. नजर हटी. दुर्घटना घडली. नजर हटली आणि त्याचा मोबदला. 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील तब्बल 10 चेंडू. 2 धावा 10 चेंडू. विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप जातोय धारावे संघ. या सूचनेकडे लक्ष द्या. फर्स्ट आणि सेकंड नंबरचं पारितोषिक तुम्हाला तेव्हाच देण्यात येईल ज्यावेळेस तुम्ही सामना झाल्यानंतर नाचाल असं आयोजक आम्हाला कळवतात. इथे मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, अटपटा फटका मारण्याचा प्रयत्न एसटीडी बॉयज यांच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात येत आहे. ट्रॉफी तेव्हाच तुम्हाला मिळेल ज्यावेळेस सामना संपाल आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचा आनंद डान्सच्याद्वारे व्यक्त कराल त्यावेळेसच तुम्हाला ही ट्रॉफी देण्यात येईल असं आयोजक संयोजक आम्हाला कळवतात. गोलंदाज पुढे सज्ज होते. पुढचा चेंडू असेल. 2 धावांची गरज असताना कार्पेटच्या सारे चेंडू लगावलाय आणि चेंडू चाललाय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार. गावदेवी धारावे संघ ठरतोय आई गावदेवी चषकाचा मानकरी. जिंकलेल्या संघाचं हार्दिक स्वागत आणि हारलेल्या संघाचा देखील आभार. डान्स करायचा, सगळ्यांनी डान्स करायचा तेव्हा ट्रॉफी मिळेल. And a champion 958 Bolt a champion. Champion, 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 champion. Everybody knows say bravo a champion. Champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. Champion, me a real champion. Champion, me a real champion. Champion, we are real champion. Don't vex if your name not call. We have to leave everybody some ball. We love soccer and dancehall. We love cricket and football. From a dance in a man in the ball. Champion. युग दबंग आणि गावदेवी धाराव डान्स केला तर ट्रॉफी मिळणार आहे. थोडासा डान्स करून दाखवा आणि आता ट्रॉफी देणार नाही असे एसटीडी बॉयज सांगतायत. ट्रॉफी भेटणार नाही याची नोंद घ्या. त्यामुळे डान्स करा. युग दबंग आणि गावदेवी धारावे. DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo. Champion, 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 champion. Everybody knows say bravo a champion. Champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. Beanie a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bundy is a champion, Pollard is a champion, Lara is a champion, Gayle is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly and a champion, 958 Bolt a champion. Champion.
cricket and football. From a dance in a my name you call. Champion, champion, every trainee and every young man. Champion, champion, every BC and every Bajan. Champion, champion, every trainee and every young man. Champion, champion, Beanie a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Folland is a champion, Lara is a champion, Gale is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly and a champion, 958 Bolt a champion. Champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. DJ, DJ, Bravo, DJ, Bravo, DJ, Bravo, DJ, Bravo. Champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. Beanie a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Folland is a champion, Lara is a champion, Gale is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly and a champion, 958 Bolt a champion. Champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. Champion, me a real champion. Champion, me a real champion. Champion, me a real champion. Don't vex if your name not call. We have to leave everybody some ball. We love soccer and dancehall. We love cricket and football. From a dance in a my name you call. Champion, champion, every trainee and every young man. Champion, champion, every BC and every Bajan. Champion, champion, every trainee and every young man. Champion, champion, Beanie a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Folland is a champion, Lara is a champion, Gale is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion. या शेवटच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी केली असा या शेवटच्या सामन्याचा सामनावीर ठरतोय धीरज भोईर व्यासपीठावरती यायचंय. शेवटच्या सामन्याचा सामनावीर अतिशय सुरेख दर्जाची गोलंदाजी केली. शेवटच्या सामन्याचा सामनावीर सन्माननीय मोरे साहेब आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सामनावीर चा किताब देऊन धीरजचा सन्मानित करायचा. वेल प्लेड धीरज, चांगली गोलंदाजी केलीस. नाईटला देखील चांगली फलंदाजी दिगोडाच्या विरुद्ध असेल त्यानंतर मुरबीच्या विरुद्ध चांगली खेळी या धीरजने साकारली. वेल प्लेड. तर थोड्याच वेळात बक्षीस समारंभ इथे पार पडेल. तुम्ही पाहू शकाल STD बॉईज यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलेली ही क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटची परभणी, क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा कुंभमेळा आणि क्रिकेटची पंढरी आज मात्र खऱ्या अर्थानं इथे संपन्न झाले असं मी जाहीर करतो. तर सर्वप्रथम बक्षीस वितरण समारंभ इथे थोड्याच वेळात पार पडेल.
तर सर्वप्रथम या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी पंचांची भूमिका साकारली त्या सर्वप्रथम पंचांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केला जाईल. तर विनंती करतो सर्वप्रथम पंचांची भूमिका ज्यांनी साकारली ही क्रिकेटची स्पर्धा निर्विवादपणे ज्यांच्या माध्यमातून पार पडली आणि ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं असे पंच सचिन नाईक आपण व्यासपीठावर या. पंचांची भूमिका आपण साकारली. सन्मान्य श्री शरद पाटील आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते इथे मात्र सचिन नाईकचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करायचा आहे. सातत्यानं 2 दिवसांपासून पंचांची भूमिका सचिन नाईकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होती. शरदजी पाटील साहेब आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र सचिन नाईकचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करायचा आहे. तर हाय डेफिनेशन अर्थातच HD कॅमेरामॅन देखील इथे खास शिरवणावरून आलेत. त्याचबरोबर अमित पाटील यांनी देखील पंचांची भूमिका साकारली. अमित पाटील व्यासपीठावर या. सन्मान्य श्री भूषण पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह आपल्याला देण्यात येईल. अमित पाटील यांनी देखील 2 दिवस झालं पंचांची भूमिका इथे साकारली. त्यांच्या माध्यमातून देखील इथे सन्मान चिन्ह भूषण पाटील यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देण्यात येईल. त्याचबरोबर विशाल भोईर आपण व्यासपीठावरती या. आपण देखील पंचांची भूमिका साकारली. श्री विजय भोईर यांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह आपल्याला देण्यात येईल. जोरदार टाळ्यांचं स्वागत करा. पंचांची भूमिका साकारली 2 दिवस निर्विवादपणे. त्यानंतर संदेश नाईक आपण देखील व्यासपीठावर या. सन्माननीय संदेश नाईक श्री सत्यवान पाटील यांच्या शुभ हस्ते संदेश नाईक यांना देखील सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सन्माननीय प्रशांत नाईक आपण देखील व्यासपीठावर आहे. आपण देखील पंचांची भूमिका साकारली. प्रशांत नाईक आपल्या देखील सन्मानित होईल. श्री काशीनाथ भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते प्रशांत नाईक यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करायचा आहे. सन्मान्य सदानंदजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते दिलीप भोईर यांच्या शुभ हस्ते आणि नक्कीच 3 दिवस झालं ज्या खेळपट्टीवर तुम्ही खेळताय आणि ज्या खेळपट्टीवर तुम्ही षटकार चौकार लगावताय अशी चांगली खेळपट्टी बनवली आहे. संतोष नाईक साहेब तुम्ही जर इथे असाल तर व्यासपीठावर आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं. दिलीप भोईर संतोष नाईक तर येता तिकडे आपण त्वरित द्या. 2 दिवस झालं तुम्ही ज्या खेळपट्टीवरती खेळताय ती खेळपट्टी मात्र यांच्या माध्यमातून बनवण्यात आले. सन्मान्य श्री अंकुश भोईर यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मान संतोष नाईक साहेबांचं करण्यात येईल. जोरदार टाळ्या वाजवा. 3 दिवस तुम्ही ज्या खेळपट्टीवर खेळत होता ती खेळपट्टी मात्र यांनी बनवली आहे. सदानंदजी म्हात्रे साहेबांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मान करायचा आहे. तसंच सन्माननीय दिलीप भोईर साहेबांचा देखील सन्मान होईल. पिच क्युरेटर दिलीप भोईर. सन्माननीय श्री तर एकविराईची मूर्ती या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून देण्यात आली त्यांचा देखील सन्मान इथे होईल. दिलीप भोईर. सन्माननीय भगवान नाईक आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन दिलीपजी भोईर साहेबांचा सन्मान करायचा. अतिशय देखणी आणि सुरेख अशी आई एकविरा मातेची मूर्ती यांच्या माध्यमातून इथे ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर आपले मॅचेसचे अपडेट सातत्यानं व्हॉट्सअपच्या ग्रुपवर जे अपलोड करत होते असे प्रशांत पाटील व्हॉट्सअप स्कोरर त्यांचा देखील सन्मान इथे होईल. यशवंतजी भोईर यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते प्रशांत पाटील बेलापूर यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करायचा आहे.
भालचंद्रजी भोईर साहेब आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ असते. भालचंद्रजी भोईर साहेब आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ असते सन्मान चिन्ह देऊन गौरव करायचा. प्रशांत पाटीलचा जोरदार टाळ्या वाजवा. सर्व ग्रुप्स मध्ये अपडेट. त्याचबरोबर तुम्ही या मैदानावर बॅनर्स पाहताय आणि त्या सर्व बॅनर्स यांच्या माध्यमातून इथे साकारण्यात आले. असे साईराज आर्ट्स नागेश व्यासपीठावरती या साईराज आर्ट्स नागेश रवींद्रजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान इथे केला जाईल. साईराज आर्ट्स आकाश म्हात्रे आपण घ्यायचं सन्मान आपण स्वीकारायचा आहे. सन्मान तानाजी तांडेल यांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येईल.